अग्निहोत्र शिता समवेत नित्य विदोक्त प्रतिपाळी। अतिशय पवित्र पावन कथा श्री भावार्थ रामायण। आणि या ठिकाणी नाथ महाराज सांगता आहे की इकडं मात्र वनामध्ये काय चाललेलं आहे, तर श्रीराम सगळं वेद अध्ययन केलेले सगळं जाणणारे राम आहेत आणि इथं मात्र सगळं करू लागले, होम हवन किंवा जे जे कार्य असतील देवांचे ते करू लागले। आणि सगळ्या सेवेमध्ये कोण होते तर लक्ष्मण होते। काय करते श्रीराम सेविषी सौमित्र पर्णशाळा केली विचित्र। श्रीरामाचे अग्निहोत्र अहोरात्र संरक्षी। श्रीरामांना राहण्यासाठी सुद्धा सौमित्रानं काय केलं होतं, पर्णशाळा तयार केली होती। श्रीरामाच्या अखंड सेवेमध्ये लक्ष्मण होते आणि लक्ष्मणांनी काय करू लागले तर जे होम हवन मांडलं होतं रामांनी, याग चालू होता रामांचा, तर त्या यज्ञाचं संरक्षण अहोरात्र करण्याचं काम लक्ष्मण करू लागले। अशा प्रकारे अखंड सेवा लक्ष्मणांची होती। तिथं मात्र सगळे पाहू लागले आणि रामाची सगळी सेवा लक्ष्मण करू लागले। विचित्र आणि फळे मुळे नित्य निर्वाह पूर्वी जळे। काष्टे आणून या प्रबळे अग्नी स्वज्वळ स्वयरक्षी। मग आता सगळं काम कोण करायचं, सगळं रामांचं जे काम होतं ते लक्ष्मणांनी करायचं। वेगवेगळ्या प्रकारची फळं आणायची जंगलामधून, त्या वनामधून गोळा करून, रामांना जेवढं लागल साहित्य, पाणी असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची काय करायचे, सगळे काष्ट म्हणजे हे लाकडं गोळा करून आणायचे। लाकडं कशासाठी लागणार होती तर याग करायचा होता रामांना किंवा होम हवन, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे जे साहित्य लागत असेल तेवढं लक्ष्मणांनी गोळा करून आणायचं। अशा प्रकारे अखंड सेवा कुणाची होती, लक्ष्मणांची त्या ठिकाणी। राम सीतेचे चरण क्षाळन नित्य नेमे करी लक्ष्मण। जैसी लक्ष्मी नारायण या बुद्धिपूर्ण पूजित। मग आता रामाचं सीतेचं चरण क्षाळन करणे, नेहमी पायाची पूजा करणे, चरणांची पूजा करणे, जसं काही हे अखंड होतं लक्ष्मणांचं काम। सगळी सेवा तर करायचीच, परंतु रामाचं लक्ष्मणाचं जसं काही लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे अशा प्रकारे त्यांची मात्र सगळी पूजा विधी सगळी सेवा लक्ष्मण करू लागले। विधी विधान जाणे श्रीराम दशर पौर्णिमे मासिक होम। मृग मासे होम संभ्रम चालवी नेम सौमित्रे। मग सगळे नेम राम चालवित होते, सगळं माहीतच होतं ना, देव होते। त्यामुळं रामाला मात्र सगळ्या जेवढ्या तिथी असायच्या, अमावस्या पौर्णिमा या ठिकाणी कोणता याग करायचा हे सगळं माहीत होतं। त्याप्रमाणे मासिक होम हवन ते करायचे। अशा प्रकारे लक्ष्मणही सहकार्य करू लागले। इथं मात्र सगळं चालू होतं। श्रीरामाचे शेवेवरी शरीर वंचिना तिळभरी। धनुष्यबाण घेऊन करी मृगे मारी होमार्थ। मग आता त्या होमासाठी काय लागायचं तर होम करण्यासाठी त्या काळी मृग लागायचा। मृग म्हणजे काय तर हरिण लागायचं। मग ते हरिण आणण्यासाठी थोडंही कष्टासाठी मागं पुढं बघायचे नाहीत लक्ष्मण। कुठं का असताना तो मृग आणून द्यायचा, कारण रामांना तो यागासाठी लागायचा। त्यामुळं ते मात्र सगळी सेवा लक्ष्मण करू लागले। धन्य त्या मृगाचे जीवित त्यांचे मासे होम करी। श्री रघुनाथ ज्यांची फळे स्वयंसेवित ते वृक्ष नित्य मुक्त। मग आता त्या मृगाला सुद्धा धन्यवाद दिले, का तर रामाच्या उपयोगाला यायलेत ना, रामाच्या यागासाठी ते उपयोगाला यायलेत। त्यामुळं खरंच धन्य आहे त्यांचं जीवन, किंवा जे वृक्ष आहेत त्यांनाही धन्यवाद दिलाय, त्यांचंही जीवन धन्य आहे, कारण की त्यांची फळं मुळं रामसेवन करू लागलेले आहेत। अशा प्रकारे धन्य त्यांचं जीवन आहे। आपणही जर थोडी का होईना, आपल्याला जेवढी होईल तेवढी जरी रामाची सेवा करू लागलो तर आपणही धन्यवादाला पात्र। इथं मात्र एकनाथ महाराज सांगू लागले, इदमा बहिरकुशास्तरण श्रीरामे उदरले तृण। पायातळी येती पाशान तेही जाण नित्यमुक्त। मग आता कुशाचं आस्तरण केलं, जिथं बसायचं यागासाठी त्या ठिकाणी कुशाचं आस्तरण किंवा जे गवत येतील, जे
रामाच्या चरणाला लागणारे किंवा खालचे जे पाषाण आहेत, खडे असू माती असू, त्यांचाही त्या ठिकाणी सहज सहज उद्धार होऊ लागला. रामाच्या चरणानं प्रत्येकाचा उद्धार होणार आहे. अशा प्रकारे वनामध्ये सगळ्या क्रिया चालू आहेत. स्नान करिता निर्मळ नीरे तिथे उद्धरिले मत्स्य मगरे वनवासी श्रीरामचंद्रे वनी वनचरे उद्धरिली. मग आता तिथं जिथं राम कुठं जाणार आहेत, तर जिथं तीर्थाला स्नान करायला जाणार आहेत, जिथं पाणी आहे त्या ठिकाणी जाणार आहेत राम. तिथले मत्स्य मगर जे काही जळचर प्राणी असतील त्यांचा तर सहज उद्धार होऊच लागला. परंतु राम जिथून जात आहेत त्या ठिकाणी मुंगळे असू, पाषाण असू, दगड असू, माती असू किंवा वृक्ष असू, सगळ्यांचाच उद्धार सहज होऊ लागला. अशा प्रकारे प्रत्येकाचा उद्धार करण्यासाठीच राम वनाला निघालेले आहेत. इथं नाथ महाराज सांगाले. करावया जग दुद्वारन श्रीरामाचे वन प्रयाण ज्या ज्या घडले रामदर्शन ते जाण उद्धरिले. मग आता ज्यांना रामाचं दर्शन घडलंय, ज्यांच्यावर रामाची दृष्टी पडली त्यांचं सहज उद्धार होणारच की. आपण इथं मंदिरात यायलो म्हणजे आपला उद्धार होणार नाही का? होणारच आहे. ह्यालाही प्रयत्न करून यावं लागायले ना, घरचे सगळे काम करून. प्रत्येक जण इथं यायलाय का? नाही ना. मग आपण प्रयत्नाने यायलो, त्यामुळे आपला सहज उद्धार होणारच आहे. राम करणारच आहे, हनुमंतराय करणारच आहे. हा मात्र निश्चित भाव असला पाहिजे. श्रीराम देखावया दृष्टी पाहिजेत भाग्याची कोटी धन्य धन्य तेची सृष्टी ज्यासी भेटी श्रीराम. धन्य ती दृष्टी आहे, सृष्टी आहे ज्याला राम भेटतील, ज्याला आणि ज्याच्यावर रामाची दृष्टी पडेल तोही धन्य. अशा प्रकारे प्रत्येकाला म्हणजे जिथं राम आहेत, जिथं प्रत्येक जण सेवा करायले त्यांना मात्र कोण धन्यवाद द्यायले, तर नाथ महाराज धन्यवाद द्यायले. श्रीराम कथा नित्य श्रवण सावध परिसे तो धन्य धन्य निर्लोभ राम कथा पठन त्याचे निपावन जडमूड. मग आता जिथं रामाची कथा चालू आहे, परंतु जो सावध होऊन ऐकतो किंवा वाचतो किंवा जे सेवा करतात, परंतु सावध होऊन करावं लागेल. जिथं निर्लोभ आहे त्याचं पावन आहे, तो काय होणार आहे, त्याचा उद्धार होणार आहे. जिथं लोभ आहे किंवा जिथं द्वेष आहे, जिथं मत्सर आहे, जिथं कमीपणा किंवा जास्तपणा, हे अशा जर गोष्टी इथं आल्या तर त्याचा काही उपयोग आहे का? मग ते घरी आहेच की, परंतु इथं काहीतरी वेगळं आहे ना. मंदिरामध्ये कशाला यायचंय का? तर पवित्रपणा जपला पाहिजे म्हणून यायचंय. त्यामुळं त्यांना धन्यवाद दिलाय किंवा त्यांचं पावन काय तर आयुष्य आहे. अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात. ज्याचे मुखी श्रीराम नाम झाली कधी, ज्याचे मुखी श्रीराम नाम धन्य धन्य त्याचा जन्म भक्तीने नित्य स्मरती नाम त्यासी श्रीराम उद्धरी. मग आता ज्याच्या मुखात रामाचं नाव आहे धन्य त्याचा जीवन आहे म्हणले, किंवा ज्याच्या मुखात नेहमी रामाचं नाव आहे त्याचं जीवन तर धन्य आहे, परंतु तो भक्तही धन्य आहे. अशा प्रकारे ऐसा श्रीराम महिमा गहन बोलता वेदा पडे मौन हे मी केवी बोलो दिन कथानुसंधान अवधारा. मग आता जिथं श्रुतींना वेदांना मौन पडल असा एवढा महिमा आहे रामांचा, तर मी तर काय बाळक आहे, माझ्या वाणीनं काय बोलू किंवा माझ्या वाणीनं मी काय बोलू, इतकुसा मी आहे. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणाले. पण तेवढे आहेत का नाथ महाराज? किती श्रेष्ठ आहेत नाथ महाराज, तरी कमीपणा घ्यायलेत. अशा प्रकारे इथं मात्र चालू. श्रीरामाचे अग्निहोत्र चालवावया अति तत्पर मृग मारुनी अति पवित्र आणिले सत्वर लक्ष्मणे. आता श्रीरामांचा याग पुढे नेण्यासाठी लगेचच्या लगेच तत्परतेने मृग मारून आणणे किंवा रामांची जी काही यागासाठी लागणारे जे काष्ट असो काही असो, जे लागणारं साहित्य ते तत्परतेनं लक्ष्मण आणू लागले. अशा प्रकारची सेवा लक्ष्मण करू लागले. पौर्णिमा अमावस्यावादी याग श्रीराम ते वदी मृग यागार्थ केले विभाग मासार्थी काग तेथे आले. मग आता त्या ठिकाणी अमावस्याला किंवा पौर्णिमेला मासामधून महिन्यामधून एकदा याग करायचा त्या तिथीला, तर त्यावेळेला मृग लागायचे.
मग ते मृग आणण्याच्या नंतर त्याची काय आहुती दिल्याच्या नंतर ते मांस जे पडलंय तर त्या मांसावर तर सगळे कावळे टपूनच होते. जिथं जिथं मांस पडतंय तिथं तिथं बघा ना. तर ते मांसासाठी सगळे कावळे काय झाले तिथं गोळा झाले. काय करतात कावळे ऐकूया. लक्ष्मण आणावया गेला फळे मांसार्थी टपती कावळे राम सीतेसी म्हणे अबळे ही पक्षी कुळे निवारी. मग आता ज्या वेळेस लक्ष्मण काय करायला गेले वनामधून फळं मुळं आणायला गेले त्यावेळेसच सगळे कावळे काय झाले तिथं त्या मांसासाठी मृगाच्या तिथं गोळा झाले. त्यामुळं आता हे पुन्हा हटवायचे. त्यामुळं रामांनी सीतेला सांगितलं की हे जरा काय कर हटव एवढं काम कर. काय करतात पुढे. सीता श्रीरामाचे आज्ञावरी सवेग येऊनी बाहेरी स्वये कागाते निवारी राजकुमारी सुकुमार. मग आता श्रीरामांची आज्ञा होती की तू काय कर कावळ्यांना थोडा हटव किंवा निवार थोडस हाकल. तर ती लगेच सीता माता बाहेर आल्या आश्रमाच्या आणि त्या कागांना हे हकलू लागल्या. परंतु राजसुमुख सुकुमार सुंदर असणाऱ्या सीता माता हे मात्र पाहून कावळे काय करतात ते ऐकूया. सुंदर देखून या तिसी सुध सुव गंधर्व अभिलाषी धरून या काग वेशाशी सीतेपासी तो आला. मग सगळे तर कावळे होते तिथं परंतु एक गंधर्व त्यानं एवढी सुंदर सीता पाहिल्याच्या नंतर कागाच्या वेशामध्ये कावळ्याच्या वेशामध्ये तिथं आला आणि सीता मातेची काय छेड काढतो का काय करतो ऐकूया. स्वय हकिता सीता सती तर काग तात्काळ पळती तो पळे ना कामासक्ती पुढती झेपावे. मग आता दुसरे कावळे काय हकलल्यानं जातात ना चिमण्या असो कावळे असो. परंतु हे कामासक्ती आलेला जो गंधर्व होता कागाच्या वेशात आलेला तो मात्र तिथून जाईना गेला. का तर त्याला अभिलाष झाला होता ना सीता मातेचा. त्यामुळं कामाची आसक्ती चढली होती तिथून काही जाईना गेला. काय करतो. काग हाकिता सरोखे सुटले कंचुळीकीचे पाखे पालव चळला अंग झोके तव हृदय देखे तो काग. मग आता ज्या वेळेस माता सीता माता ते कागांना हकलू लागल्या त्यावेळेस काय झालं तर त्यांची जी कंचुकी होती किंवा चोळी होती आता काही बटणं होते का पहिल्यासारखे तर त्यावेळेस गाठी मारल्या जायच्या. ती गाठ सुटली असेल असं काही प्रकार झालेला असेल. त्यावेळेसच ते कामासक्त असणारा जो कावळा होता तर त्यावेळेस त्यानं ती जागा पाहिली. काय करतो. मुक्त कुच दिसे सुंदरी हार रुळे कुंचावरी देखून काग कामाचारी हृदयावरी झेपावे. मग आता ते हृदय मोकळं झाल्यानं मूर्ख कावळा किंवा अभिलाष चढला होता कामाचा. त्यामुळं त्याच्या मनात मात्र कामासक्ती निर्माण झाली आणि इतका अभिलाषी वाईट नजरेनं बघू लागला. काय करतोय. पाखे झडपून तिसी नखे ओरबडले कुचासी चंचुने चुंबुनी मुखासी केली कासावीस जानकी. मग आता पंखानं झडपिलं त्या जागेवर सीता मातेच्या आणि नंतर नखईवर